ग्राउंडवर जाऊन लोकांची मदत करतायत। वेगवेगळे पालकमंत्री देखील आजची कॅबिनेट बैठक झाल्यानंतर निश्चितपणे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जातील। मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जायचा, पण यावेळेला ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती मराठवाड्यावर आलेली आहे आणि या पूरस्थित परिस्थितीमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आजच्या कॅबिनेट नंतर पुन्हा एकदा सर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्नशील असणार आहे। ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये 2 दिवसामध्ये अतिशय जास्त पाऊस झाला, त्यामुळे शेतीचं देखील नुकसान झालेलं आहे, तर या सर्व शेतकऱ्यांना मदत व्हावी, पूरग्रस्तांना मदत व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी मदत करत आहेत आणि प्रत्येक पूरग्रस्ताला मदत व्हावी, त्याला तिथल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवतोड मेहनत करत आहेत आणि सर्वांना मदत होईल यासाठी प्रयत्न करत आहेत। आपल्यापेक्षा गुजरातला अतिवृष्टीचे सर्वाधिक पैसे मिळत असल्याचं देखील संजय राऊतांकडून आरोप होता। खरं तर संजय राऊत यांचं मराठवाड्यावरचं प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे। मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये, पूरस्थितीमध्ये प्रत्येकाला मदत करण्याचं काम केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं। आजपर्यंत केंद्रातनं सर्वाधिक जास्त मदत महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल यासाठी राज्य सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल। याच्या आधी काँग्रेसचं सरकार असताना अतिशय तुटपुंजी मदत केंद्र सरकारकडनं अशा पूरस्थितीमध्ये केली जात होती, परंतु जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये NDRF असेल किंवा वेगवेगळ्या आपत्कालीन निधीच्या मार्फत सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना मिळावी, पूरग्रस्तांना मिळावी यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करते। सरकार कुठेही दुजाभाव करत नाही। संजय राऊत हे दुजाभाव करत होते। भारतीय जनता पार्टीचं सरकार मराठवाड्याला जास्तीत जास्त मदत करेल। पुतना मावशीचं प्रेम आमचं नाही, ते संजय राऊत यांचं आहे।